अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। नितीनजी गडकरी यांनी गुरुमंदिराला भेट दिलेली रुग्णवाहिका जनसेवेत रुजू, आमदार सईताई डहाके व आमदार श्यामजी खोडे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न। कारंजा लाड तालुक्यातील स्थानिक कारंजा लाड येथील नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थानला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट दिलेली अत्याधुनिक रुग्णवाहिका 8 फेब्रुवारी पासून जनसेवेत रुजू झाली आहे। आमदार सईताई डहाके व आमदार श्याम खोडे यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। तत्पूर्वी आयोजित कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कारंजा मानोरा मतदारसंघाच्या आमदार सईताई डहाके, मंगरुळ पीर, वाशिम मतदारसंघाचे आमदार श्यामभाऊ खोडे, कारंजा लाड माजी नगराध्यक्ष नरेंद्र बोलेच्छा, दत्तराज डहाके गुरुमंदिर संस्थानचे अध्यक्ष विनायक सोनटक्के, कोषाध्यक्ष अभय पारसकर, कृष्णा शास्त्री आर्वीकर, डॉक्टर शार्दूल डोणगावकर, डॉक्टर अजय कांत, सचिन कुलकर्णी, दैनिक मातृभूमीचे संपादक निलेश सोमाणी आदी उपस्थित होते। याप्रसंगी आमदार खोडे यांनी रस्ते चांगले झाल्याने वाहनांच्या धावण्याचा वेग वाढला आहे, परिणामी अपघाताचे प्रमाणही वाढल्याने अत्याधुनिक रुग्णवाहिकेची आवश्यकता आहे। गुरुमंदिर संस्थानच्या या रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना लाभ होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले। आमदार डहाके यांनी गुरुमंदिर संस्थानचे आरोग्य व सामाजिक सेवेत आजवर उल्लेखनीय योगदान राहिले आहे, असे बोलून त्यांनी गुरुमंदिर संस्थानचा विकास आराखडा लवकरच मंजूर होईल असा विश्वास व्यक्त केला। शिवाय त्यासाठी आपल्याकडून प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले। यावेळी माजी नगराध्यक्ष बोलेच्छा, डॉक्टर कांत आर्वीकर शास्त्री आदींनी मनोगत व्यक्त केले। प्रास्ताविक प्रकाश घुडे तर सूत्रसंचालन प्रसन्न पळसकर यांनी केले। कार्यक्रमाला संस्थानचे विश्वास्त अविनाशजी खेडकर, निलेशजी घुडे, गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख इत्यादी नागरिक उपस्थित होते, असे वृत्त विजय खंडार यांनी कळविले। वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार।